तुम्हाला आनंदी व्हायचंय? तुम्हाला सतत खुश राहायचंय का? तुम्हाला सतत फ्रेश राहायचंय का? तुम्हाला सतत ऊर्जावान राहायचंय का? नमस्कार, मी तुमची शुभचिंतक मनीषा. आज मी तुमच्यासाठी काही अफर्मेशन घेऊन आली आहे. आता हे अफर्मेशन कधी बोलायची, कितीदा बोलायची ते मी सांगणार आहे आधी. अफर्मेशन तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या बोलायचे आहेत. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी याच्यामध्ये. आता हेल्थमध्ये तुमचं आनंदी असणं, निरोगी असणं आलं. तर तुम्हाला ज्याच्यावर काम करायचं सर्वात पहिले, जी समस्या तुम्हाला आता वाटते की मला ह्याच्यापासून स्वतःची सोडवणूक करायची, ती पहिले निवड करून ते अफर्मेशन आपण बोलायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आनंदी राहायचं आहे. तर तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या झोपेतून उठल्याऐवजी की मी आनंदी आहे. माझ्या मनात आनंद सहज निर्माण होतो. मला आनंदी राहायला आवडतं. मी बदल सहजपणे स्वीकारते. मी माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे. जेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वतः घेता ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला नॉर्मल वाटते. कारण सतत आपण कुठलीही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते, तेव्हा आपण त्याचं खापर दुसऱ्यावर ढकलून, फोडून मोकळं होतो. तेच आपल्याला बंद करायचं आहे. होपोनोपोनो प्रेयर काय शिकवते, की तुम्हाला तुमची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. तुमच्या आयुष्यात एखादी नकारात्मक गोष्ट घडत आहे किंवा व्यक्ती येत आहे म्हणजेच तुमची एनर्जी तशी आहे ते तुम्ही अट्रॅक्ट केलं. अफर्मेशन का बोलायची आहे आणि वारंवार रिपीट का करायचे? तुम्ही अफर्मेशन सकाळी उठल्या-उठल्या, जेवण करताना, नाश्ता करताना, पाणी पिताना तुम्ही जेव्हाही पाणी प्याल अफर्मेशन बोलून पाणी घ्या. कारण पाण्यामध्ये खूप एनर्जी आहे. पाणी आपल्या शरीरात 70% आहे. ते पाणी तुम्ही अफर्मेशन देऊन पिलं तर तुमचे आतमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. तुमचे न्यूरॉन्स बदलायला सुरुवात होते. तर अफर्मेशन हे रिपीट करायचे दिवसभर जेव्हा वाटेल, जेव्हा लो वाटेल तेव्हा अफर्मेशन बोलायचं. मी ऊर्जावान आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. मी कॉन्फिडंट आहे. मी स्ट्रॉंग आहे. मी बुद्धिमान आहे. असे आणखी अफर्मेशन तुम्ही शोधून बोला. पण अफर्मेशन हे फक्तच एकदाच बोलायची नाही, ते सतत रिपीट करायचे आहे आणि एकदा अथवा दोनदा लिहायचे देखील आहेत. थँक सो मच. मी तुमची शुभचिंतक मनीषा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला आणखी या मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काही अडचण आहे का? काही क्युरी आहेत का? काही प्रश्न आहेत का? प्लीज कमेंट करा. मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल किंवा तुमच्या कमेंटला उत्तर देईन. थँक सो मच ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू.